राज्य मंत्रिमंडळाची उद्या दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर गेल्या 5 दिवसांपासून मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। उद्या दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मराठा आरक्षण आणि आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अद्याप सरकारच्या बाजूने कुणीही जरांगेंसोबत चर्चेला गेले नाही आणि त्यावरून विरोधकांनी टीका केलेली आहे। मात्र आता राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेतला जातोय का, तोडगा काढण्यासंदर्भात काही चर्चा होतीये का, हे देखील पाहावं लागणार आहे। उद्या 12 वाजता या कॅबिनेट बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये आरक्षण आणि आंदोलन या संदर्भात चर्चा होऊ शकते। नक्कीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे। उद्या कॅबिनेट बैठक होत आहे आणि त्या कॅबिनेटमध्ये उद्या महत्त्वाचा विषय असणार आहे तो मराठा आरक्षणावरती विषय असणार आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन, जी जरांगे पाटलांचं आंदोलन आहे त्याविषयी चर्चा होणार आहे। जरांगे पाटलांचं आंदोलन, कायदे तज्ञ, त्याचबरोबर मुंबई या अनुषंगाने सर्व ही चर्चा होणार आहे आणि ते सर्व मंत्री या बैठकीला असणार आहे। त्यामुळे सर्वच अनुषंगाने ही चर्चा होणार आहे आणि मग त्यात मंत्रिमंडळ बैठकीतून कोणता मंत्री जरांगेशी संवाद साधतो का, जरांगेंना भेटायला जातो का, कोणतं पथक जरांगेंना भेटायला जातं का, त्या सर्व गोष्टी पाहण्याचं असणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या मराठा आंदोलक हे आझाद मैदानाला जमलेले आहेत, हजारो संख्येने ते जमलेले आहेत आणि उद्या जर सह्याद्री गेस्ट हाऊसला जर हे कॅबिनेट झाली तर नक्कीच उद्या तिकडे उद्रेक होऊ नये, आंदोलनकर्त्यांचा, मराठा आंदोलनकर्त्यांचा उद्रेक होऊ नये, त्यासाठी तिथे पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असणार आहे। त्यामुळे तेही पाहणं गरजेचं असणार आहे का बाबा आपली बाजू मांडण्यासाठी काही मराठा आंदोलनकर्ते कॅबिनेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील किंवा मग कॅबिनेटमध्ये मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतील, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्याची कॅबिनेट बैठक ही खूप महत्त्वाची ठरणार आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।